गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहर परिसरातील गावभाग परिसरामध्ये अभिनंदन धोत्रे या डॉक्टरने शिकण्यास आलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता व त्याच्यावर अॅट्रॉसिटीचाही गुन्हा गावभाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. आज समस्त गावभाग परिसरातील नागरिकांनी या डॉक्टरचे वकीलपत्र घेऊ नये यासाठी बार असोसिएशनला निवेदन दिलं. यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरातील राणाप्रताप चौकामध्ये डॉक्टर अभिनंदन धोत्रे यांचा दवाखाना आहे. याच परिसरातील राहणारी एक मुलगी गेल्या काही दिवसांपासून प्रॅक्टिससाठी येत होती. दवाखान्यातील काही सिस्टर, डॉक्टरची पत्नी घरगुती कामानिमित्त सर्वजण गेले होते. दवाखान्यामध्ये डॉक्टर व पीडित मुलगी होती. दवाखान्यात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन डॉक्टरने तिच्याशी छेडछाडीचा प्रकार केला व त्या मुलीला डॉक्टरने कोणाला सांगितले तर तुला जिवे मारीन अशी धमकी दिली. त्यानंतर त्या मुलीने तिथून पळ काढला व झालेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. संतप्त पालकांनी डॉक्टरला विचारणा केली. यावेळी डॉक्टरने उडवाउडवीची उत्तरं दिली. पालकांनी थेट गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून डॉक्टर अभिनंदन धोत्रे यांच्या विरोधात विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून डॉक्टर अभिनंदन धोत्रे हा त्याच्या डॉक्टर पत्नीसह फरार आहे. गावभाग पोलीस डॉक्टरचा शोध घेतात. सध्या या डॉक्टरचे वकीलपत्र घेऊ नये यासाठी गावभाग परिसरातील नागरिकांनी शहरातील बार असोसिएशनला निवेदन दिलं व या डॉक्टरवर कारवाई व्हावी अशी मागणीचं निवेदनही देण्यात आलं. यावेळी भागातील अविनाश कांबळे, रॉबिन कांबळे, खेमचंद लालबेग, बबन कांबळे, पियुष लालबेग, सुषमा कोडगी, मनीषा काटकर, गीता टिंगरे यांच्यासह भागातील महिला व नागरिक उपस्थित होते. बौद्ध समाजाच्या वतीनं आज बार असोसिएशनसाठी आम्ही निवेदन दिलं. समाजकंटक डॉक्टर धोत्रेसारख्या सुशिक्षित व्यक्तीनं मुलींच्यावरती अतिप्रसंग करायचं काम या गृहण काम यांनी केलं. डॉक्टर घाणेरड्या डॉक्टरांनी केलेलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि आम्ही बार असोसिएशननं कोणत्याही वकिलानं वकीलपत्र घेऊ नये म्हणून आम्ही बार असोसिएशनला विनंती केली आहे. आणि आम्ही इशारा देतो आहे, जर कोण वकील येतं वकीलपत्र घ्यायला जर इथं आला या क्षेत्रात आम्ही त्याला निषेध आम्ही करणारच. त्याला जाब विचारणार, तुझ्या घरात आई बहीण मुली कोण आहेत काय, आणि तसं जर तुझ्या घरावर झाला तर तू काय करशील आम्ही त्याला जरूर जाब विचारणार. त्यात ते मात्र शंका नाही. आमचा उद्रेक आहे. आज आमच्यावर झालं आहे, भविष्यात उद्या अनेक मुलींच्यावरती होण्याच्या शंकता नाकारता नाही. सुशिक्षित जर हीच लोक जर करत असतील त्याच्यासारखं दुर्दैव गोष्ट काही नाही. कुंपणच शेत खायचं असेल तर कुंपण घालायचं का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न यायला लागला आहे, उद्भवायला लागला आहे. यासाठी आमचं बार असोसिएशनला पहिलं आम्ही आता निवेदन दिलेलंच आहे. आणि येणारं कोण ह्या ठिकाणी कोण येऊन वकीलपत्र घेईल त्याला आम्ही जाब ह्याच शब्दात विचारणार. ही तीळ मात्र शंका नाही. आमचा हा इशारा आहे म्हणून समजा. तुम्ही प्रशासनाला ते सांगायचं काम केलं तर चालतं आहे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण कायदा हातात घ्यायला लावलं तर त्याला कायदा घ्यायला पण आम्ही मागं पुढं बघणार नाही. समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या विनंती करतो.